3 ऑगस्ट 1947 ला स्थापना झालेली 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळालं. महाराष्ट्रामधला स्वातंत्र्यपूर्व काळातला निर्माण झालेला हा एकमेव राजकीय पक्ष इतक्या वर्षानंतर देखील हे सगळं टिकून आहे, हे खरंच आश्चर्य आहे. मला अजूनही आठवतंय की 1981 साली शिवसेनेचं पहिलं अधिवेशन मुंबईला झालं होतं आणि त्या शिवसेनेच्या पहिल्या अधिवेशनाला प्रमुख पाहुणे म्हणून श्रीपाद अमृत डांगे आले होते, कम्युनिस्ट पक्षाचे. खरं तर शिवसेना आणि कम्युनिस्टांमध्ये कधी मधून विस्तवी जात नसे, पण राजकारण आणि राजकारणी हे उदार होते, मोठ्या मनाचे होते. ते मोठं मन आता संकुचित व्हायला लागले सगळ्यांचं. म्हणजे आज जर समजा विचार केला त्या गोष्टीचा, तर शिवसेनेच्या व्यासपीठावरती श्रीपाद अमृत डांगे येणं म्हणजे भगव्या व्यासपीठावरती लाल ध्वज येण्यासारखं होतं. आणि आज लाल ध्वजाच्या व्यासपीठावरती 2 भगवे ध्वज हे त्या व्यासपीठावरती आलेले आहेत. जयंतरावांनी मला जेव्हा येऊन सांगितलं की तुम्ही यायला पाहिजे, आणि ते बाकी काय नाही, फक्त मराठीवर बोला. त्याच्यामुळे आता बाकी मला खरं तर शेका पक्षावरती खूप बोलायचं होतं, पण जयंतराव बोले नका बोलू म्हणून त्याच्या मला काय बोलता नाही येणार होता. इथे मला अशी कोणीतरी उल्लेख केला की मी शेतकरी कामगार पक्षाच्या व्यासपीठावरती मी पहिल्यांदा येतोय. नाही, दुसऱ्यांदा येतोय. पाच वर्षापूर्वीच्या लोकसभेच्या निवडणुकीला मी जयंतरावांच्या प्रचाराला पण आलो होतो. राजकीय पक्ष असतात, निवडणुका होतात, निवडणुका लढवल्या जातात, सगळ्या गोष्टी असतात. पण आजचा प्रमुख जो महाराष्ट्रामधला मुद्दा आहे आणि खास करून तो रायगड जिल्ह्याचा जो मुद्दा आहे, तो मला असं वाटतं तुम्ही सर्वांनी समजून घेणं गरजेचं आहे, पक्षाचा विचार न करता. आज ज्या प्रकारे या संपूर्ण रायगड जिल्हा हे अटल सेतू वगैरे झाले, जेव्हा जेव्हा चांगले रस्ते ज्या वेळेला आलेले आहेत त्यावेळेला जर राज्यकर्त्यांचं लक्ष नसेल तर तो प्रदेश बर्बाद व्हायला वेळ लागत नाही. आणि आपल्याकडच्या राज्यकर्त्यांचं तुम्हाला आता सध्या माहितीच आहे. महाराष्ट्राचा राज्याचा मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात लहान मुलांना हिंदी कशी आणता येईल आणि शिकवता येईल याचा विचार करतोय. पण महाराष्ट्रामध्ये जे काम धंद्यासाठी येत आहेत त्यांना मराठी कशी येईल याचा विचार नाही मुख्यमंत्र्यांच्या मनात. महाराष्ट्रामधला मराठी माणूस, महाराष्ट्रामधला भूमिपुत्र याचा विचारच नाही. आणि याचं सगळ्यात मोठं विदारक जर स्वरूप कुठचं असेल, भीषण स्वरूप जर कुठचं असेल, तो रायगड जिल्हा आहे.